रेव पार्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील अस्सल मराठी मुलेही मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत, असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी केलं. स्वास्थ्य प्रतिष्ठान आणि अप्रतिम मीडिया यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे अप्रतिम डबा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर सतीश देसाई, नगरसेवक दत्ता भैरट, प्रितेश लाड, डॉक्टर अनिल फळे यावेळी उपस्थित होते. अलीकडच्या काळात पुण्यात चिल्लर पार्टी, रेव पार्टीतील अपप्रकार उघडीस आले आहे. या पार्श्वभूमीवर नाही चिल्लर, रेव की डर्टी ही तर आहे अप्रतिम डबा पार्टी या प्रबोधनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बर्गे म्हणाले, रेव सारख्या दारू पार्ट्यात केवळ राज्याबाहेरचीच मुले सापडत असल्याचा गैरसमज आहे. महाराष्ट्रातील अस्सल मराठी मुलेही मोठ्या प्रमाणावर या पार्ट्यात सहभागी होत आहेत. बहुतांशी श्रीमंत घरातील मुले याकडे आकर्षित होतात. सतीश देसाई म्हणाले, सध्या जीवनामध्ये कोणतेही मूल्य शिल्लक राहिलेले नाही. ज्या व्यक्तींचा आदर्श घ्यावा अशा व्यक्तींचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. त्यामुळे समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. दत्ता भैरट म्हणाले, विद्यार्थी दशेत मुले रेव पार्टीकडे आकर्षित होतात. याला काही प्रमाणात पालकही जबाबदार आहे. आपल्या मुलांचे मित्रमैत्रीण कोण आहेत, इथपासून ते मुले घरी कधी येतात, काय खातात या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती ही पालकांना असायला हवी. तसेच त्यांना मिळणाऱ्या मोबाईल आणि इंटरनेटच्या सुविधांचा गैरफायदा होताना दिसतो. पालकांचा तसेच शिक्षकांचा विद्यार्थ्यांना धाक नसल्याने विद्यार्थी त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. धकाधकीच्या जीवनात कुटुंबामध्ये परस्परांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंवाद वाढतो आहे. आई वडिलांनी कळत न कळत केलेल्या चुकांचे अनुकरण लहान मोठ्या मुलांकडून केले जाते. नंतर काही मुले व्यसनधीकडे वळतात. यावर प्रकाश टाकणारे डॉक्टर अनिल फळे लिखित हरवलंय घर मनाच्या अंगणात हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.